वेकेशन म्हणजे सुट्टी. सुट्टी म्हटलं तर कोणाला नाही आवडत. अगदी लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत लोक सुट्टी एन्जॉय करतात. ही कहाणी आहे राजेशची. राजेश एका मार्केटिंग कंपनीचा मॅनेजर होता. राजेशला काम करून कंटाळा आला होता. त्याला थोड्या दिवसांसाठी कामातून ब्रेक हवा होता. राजेशने आपल्या कुटुंबाबरोबर सुट्टीला जाण्याचे ठरवले. राजेशचं लग्न झालं होतं. राजेशची बायको प्रिया आणि त्याचा 14 वर्षांचा मुलगा समर. तसंही समरची परीक्षा संपून त्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या. राजेशने कुटुंबासोबत सिंगापूरला जाण्याचं ठरवलं. राजेशने फ्लाईटची तिकीट बुक केली आणि तो आपल्या कुटुंबाबरोबर सकाळची फ्लाईट पकडून सिंगापूरला गेला. सिंगापूरला पोहोचल्यावर राजेश थेट त्याने प्री बुक केलेल्या हॉटेलमध्ये गेला. हॉटेल 25 फ्लोअरचं होतं. हॉटेलच्या प्रत्येक फ्लोअरला एक बाल्कनी होती. राजेशचा 18व्या फ्लोअरवर रूम होता. प्रवास करून सगळेच थकले होते म्हणून थोडा वेळ त्यांनी रूमवर आराम केला. आराम वगैरे करून सगळे फ्रेश वगैरे होऊन जेवणासाठी बाहेर पडले. रूमच्या बाहेर आल्यावर राजेशचा मुलगा समर याला एक वेगळाच भास वाटू लागला. त्याने ते दुर्लक्ष केलं आणि आपल्या आईबाबांबरोबर जाऊ लागला. तो जात असताना त्याला असा भास झाला जसं की कोणीतरी त्याच्या मागून गेलं. त्याने मागे वळून लगेच बघितलं आणि तो बाल्कनीकडे एकटक बघत बसला. थोड्या वेळाने समरच्या आईला म्हणजेच प्रियाला समर आपल्याबरोबर दिसत नाही हे समजल्यावर तिने मागे पाहिलं. तिने पाहिलं तेव्हा समर बाल्कनीकडे एकटक बघत बसला होता. प्रिया धावत गेली आणि तिने समरला 2-3 वेळा हाका मारल्या. समर, समर, समर. पण समरच्या कानी एकही हाक ऐकू येत नव्हती. असं वाटत होतं जसं काही समरला हिप्नोटाईज केलंय. प्रिया समरच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवून समर, समर अशी हाक मारल्यावर समर अगदी झोपेतून जागा झाल्यासारखा स्थिर झाला आणि प्रियाकडे अगदी शून्यात नजर ठेवून बघत होता. प्रियाने समरला विचारलं, समर, अरे काय झालं तुला? अरे एवढा कुठे मग्न झालायस? काही नाही आई, माहित नाही काय झालं. त्यानंतर ती दोघं तिथून निघून गेले. डिनर करून झाल्यावर थोडा टाइमपास करून राजेश आणि त्याचं कुटुंब रूमवर परत आले. कारण दुसऱ्या दिवशी त्यांना लवकर उठून बाहेर फिरायला जायचं होतं म्हणून ते लवकर झोपून गेले होते. रात्रीचे 2 वाजले होते. राजेशला तहान लागली होती म्हणून तो पाणी पिण्यासाठी उठला. पाणी पिऊन राजेश झोपायला जाताना त्याला दिसले की समर बेडवरच नाहीये. त्याला वाटलं समर बाथरूम मध्ये असेल म्हणून राजेश बाथरूम जवळ गेला. पण पाहिलं तर बाथरूमचा दरवाजा उघडा होता आणि समर इथेही नव्हता. राजेश थोडा हैराण झाला. त्याच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले की समर एवढ्या रात्री कुठे गेला असेल. राजेशने पाहिलं तर रूमचा दरवाजा उघडा होता. त्याला प्रश्न पडला की रूमचा दरवाजा उघडा कसा काय राहिला. तितक्यात त्याने रूमच्या बाहेर जाऊन बघितलं तर समर पुन्हा बाल्कनीकडे एकटक लावून उभा होता. राजेशला काही समजलंच नाही. तो समर जवळ गेला. ए समर, अरे इथे काय करतोस? चल आतमध्ये लवकर. त्याने समरचा हात धरून त्याला रूम मध्ये आणलं आणि झोपावलं. सकाळी उठल्यावर राजेश प्रियाला रात्रीचा घडलेला प्रकार सांगायला जातच होता पण त्याला नंतर जाणीव झाली की ही गोष्ट प्रियाला आता सांगणं योग्य नाही, नाहीतर तिला टेन्शन यायचं आणि राजेशला त्यांची सुट्टी खराब करायची नव्हती. म्हणून राजेश प्रियाला काहीच बोलला नाही.
राजेश आपल्या फॅमिलीला सिंगापूर दाखवत होता. तसा राजेश सिंगापूरला मीटिंगसाठी बऱ्याच वेळेला आला होता, त्यामुळे त्याला सिंगापूरचं सगळं माहिती होतं. राजेश प्रियाला आणि समरला एक एक गोष्टीची माहिती देत होता, पण समर मात्र आपल्यातच मग्न होता. समरचं असं वागणं बघून प्रिया आणि राजेशला काही कळतच नव्हतं. त्याने समरला विचारण्याचा प्रयत्नही केला, पण समर मात्र काहीच बोलत नव्हता. तेव्हा राजेशने प्रियाला रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा प्रियाने राजेशला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्या दोघांना काहीच सुचत नव्हतं. त्यांना समरच्या बाबतीत टेन्शन येऊ लागलं. राजेश प्लीज, उद्या सकाळचीच फ्लाईट पकडून आपण निघून जाऊयात घरी, प्लीज राजेश. हो 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 ठीक आहे, मी आजच रात्री फ्लाईट बुक करतो उद्याची. दोघांनी विचार केला की दुसऱ्या दिवसाची फ्लाईट पकडून घरी परत जायचं. कदाचित नवीन ठिकाण असल्या कारणाने त्याला अस्वस्थ वाटत असेल असे प्रियाला वाटले. राजेश आपल्या फॅमिलीला घेऊन थेट हॉटेलवर आला आणि त्याने दुसऱ्या दिवसाची फ्लाईट बुक केली. राजेश फॅमिलीला घेऊन डिनर करण्यासाठी गेला, पण समरला काही भूक नव्हती म्हणून त्याने जाण्यास नकार दिला. प्रिया त्याला जेवणासाठी आग्रह करत होती. समर तू चल आमच्यासोबत जेवायला, प्लीज चल. आई प्लीज यार, मला भूक नाहीये, प्लीज तुम्ही जा दोघांनी. नाटकं करू नकोस, चल लवकर जेवायला. तुम्ही जा ना आई. अशा प्रकारे तो न जेवण्याचा हट्ट करू लागला. मग प्रियाने त्याला जास्त आग्रह केला नाही आणि ते दोघेही डिनरसाठी निघून गेले. समरचं असं वागणं बघून प्रिया आणि राजेश चिंतेत होते. समरच्या चिंतेने दोघांचीही भूक मिटली होती आणि डिनर न करताच परत रूमवर जायला निघणार इतक्यात हॉटेलच्या बाहेर जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. आवाज ऐकून सगळेच हॉटेलच्या बाहेर पळत सुटले. प्रिया आणि राजेश सुद्धा बघायला गेले आणि समोरचं दृश्य बघताच प्रिया मोठ्याने ओरडली आणि ती बेशुद्ध पडली. राजेश सुद्धा शॉक लागल्यासारखा उभा होता, कारण जो आवाज त्यांना ऐकू आला होता ते दुसरं काही नसून जमिनीवर पडलेला समर होता. डोकं फुटून रक्तबंबाळ होता. कसं बसं प्रियाला आणि राजेशला शुद्धीत आणून समरला हॉस्पिटलला नेलं, पण हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत समरने आपले प्राण सोडले होते. या सगळ्या प्रकरणी पोलीस केस झाली. पोलिसांनी राजेश आणि प्रियाजवळ घडलेल्या घटनेची चौकशी करू लागले, पण प्रिया बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हती. तसा राजेशही धक्क्यातून बाहेर आला नव्हता, पण स्वतःला सावरत तो पोलिसांना झालेला सगळा प्रकार सांगू लागला. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनाही कळत नव्हतं की नक्की हा सुसाईड आहे की मर्डर. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज बघायचं ठरवले. फुटेजमध्ये बघितल्यावर पोलीस पण चक्रावून गेले, कारण त्यांनी फुटेजमध्ये पाहिल्यावर त्यांना असं दिसलं की समर एक टक लावून त्या बाल्कनीकडे बघत होता आणि नंतर बाल्कनीमध्ये इकडे तिकडे पळत होता. पुन्हा बाल्कनीकडे एकटक लावून उभा आहे आणि थोड्या वेळात भिंतीवर डोके आपटताना दिसत होता. असं त्यांना समर सारखं सारखं करताना दिसलं आणि बघता क्षणी समरने बाल्कनीकडे जी धाव घेतली आणि 18व्या मजल्यावरून त्याने उडी मारली. हा जो काय प्रकार आहे तो पोलिसांना कळतच नव्हता. प्रिया आणि राजेश आपल्या मुलाच्या दुःखातच होते. त्यांनाही हा काय प्रकार आहे हे कळलं नव्हतं. पोलिसांनी राजेशला समरबद्दल विचारलं. मिस्टर राजेश, समरला कसला आजार वगैरे होता का? त्याला कसलं टेन्शन होतं का? असे 1000 प्रकारचे प्रश्न पोलीस राजेशला विचारू लागले. राजेश रडत रडतच पोलिसांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. साहेब त्याला कसलाच आजार नव्हता, त्याला कसलंही टेन्शन नव्हतं साहेब.
खरं तर तो खूप खूप खुश होता साहेब, खूप खुश होता तो. पण आम्ही जेव्हा इथे आलो ना, त्या दिवसापासून तो थोडा विचित्रच वागत होता. आपल्याच विचारात मग्न असायचा. साहेब, आम्ही त्याला विचारण्याचा प्रयत्नही केला, पण तो काहीच बोलायचा नाही. आम्हाला वाटलं नवीन ठिकाण असल्यामुळे कदाचित अनकम्फर्टेबल फील करत असेल. पण थोड्या वेळाने होईल ठीक असं विचार करून आम्ही एवढं लक्ष दिलं नाही. पण आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की असं काही होईल. काश आम्ही तेव्हाच जर का त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर आमचा मुलगा आमच्या जवळ असता. असं बोलून राजेश आणि प्रिया ढसाढसा रडू लागले. मिस्टर राजेश अँड प्रिया, प्लीज, आय नो आय कॅन अंडरस्टँड, बट प्लीज तुम्ही दोघांनी स्वतःला सावरा. मी समजू शकतो ही वेळ खूप चुकीची आहे, पण प्लीज तुम्ही सावरा स्वतःला. लवकरच भेटू. असं म्हणून ते निघून गेले. असं म्हणतात की जेव्हा आपण नवीन ठिकाणी किंवा नवीन जागेवर जातो, ती जागा, ते ठिकाण कसं आहे हे आपल्याला माहीत नसतं. आता समरच्या बाबतीत नेमकं काय झालं होतं? त्याला खरोखर कसला आजार होता की इथल्या नकारात्मक शक्तीमुळेच हे घडलं होतं? याचं खरं कारण हे कोणालाच कळलं नव्हतं. शेवटी भूतं असतात किंवा नसतात हा प्रत्येकाचा वैयक्तिक विचार आहे. पण मग तुम्हाला काय वाटतं? समरच्या बाबतीत त्या रात्री नेमकं काय झालं असेल? सांगा.